तर आपण आलेलो आहे सध्या आता बाहेर फिरायला. तर बघू शकता पाठीमागचं वातावरण किती भारी झालेलं आहे. खूप भारी वाटतं इकडं, असं वातावरण एकदम शांत, पाठीमाग पक्ष्यांचा आवाज एकदम मस्त भारी वातावरण झालेलं आहे. किंवा ते ढग वगैरे पण बघा तुम्ही कसं वाटतं, एकदम फुल शांतता इकडं, मस्त वाटते. समोर मंदिर पण आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे ते. पण तिथं सगळे जेवढे आपले देव आहेत ना, ते देवांच्या मूर्त्या आहेत. गणपती बाप्पा म्हणा किंवा नाही का इतर सगळे सगळे जेवढे देव आहेत आपले मेन तेवढं ते सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत तिथं. मस्त एकदम. तुम्ही बघू शकता इकडे नारळाची झाडं वगैरे केवढी मोठी मोठी लांब लांब. आपल्या इथे एकदम मोठे नसतं की छोटे असतात. परत हे आंब्याची झाडं आहे, एकदम मस्त असं एकदम शांत वातावरण. नेचर पण बघा एकदम क्लीन अँड खतरनाकमध्ये वातावरण, एकदम सायलेंट. मन असं एकदम शांत झालं इथं, मस्त वाटते. जर गेट आहे समोर, ते जर ओपन असेल ना तर तुम्हाला त्या मंदिराची एक व्हिडिओ दाखवतो. मस्त व्हिडिओ म्हणजे मला दाखवतो कोणते कोणते देव आहेत आतमध्ये. मंदिर जर चालू असेल तर 2 मिनटं फक्त बघ. नेचरच खूप भारी, एकदम भारी वाटतं, एकदम प्रीमियम फील आहे. एकदम शांत वातावरण, त्यातून हे असं मस्त वाटतं. हे समोर मंदिर आहे, तर चला पाहूयात. जर ओपन असेल तर आपल्याला बघायला भेटेल. आणि बॅक साईडचा एक व्ह्यू येतो बघा तुम्ही, बघा व्ह्यू एकदम शेवटपर्यंत नजर जास्त पर्यंत कसला एकदम भारी वाटतंय, मस्त एकदम. तर चला मंदिरात जाऊयात, पाहूयात मंदिरात. आणि इकडे सगळ्याशी नारळाची झाड आहे, पूर्ण नारळ नारळ नारळ, दुसरं काही विशेष नाही इकडे. तर चला मंदिरात ओपन आहे का पाहूयात. चला मित्रांनो आपण आता मंदिरात जाऊयात, बघूयात मंदिर चालू आहे. हे असे काही मंदिराचे एकदम नाही का पारंपरिक जुन्या काळाचे हे. इकडे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, मस्त एकदम त्यांची पालखी वगैरे सजवलेली इथं. फक्त एकदम मस्त वातावरण, एकदम मस्त मंदिर इथं. त्यानंतर लाईनीत सगळे आपले जेवढे देव आहेत हिंदू धर्मातले, ते सगळे देव एकदम मस्त लाईनीत ठेवलेले, सगळे देव प्रॉपर. आणि एकदम असे वेगळेच आहेत बनवलेले. इकडे आपले सगळे दत्त महाराज वगैरे, नंतर साईबाबा यांच्या मूर्त्या तिकडे, परत स्वामी आपले त्यांचे मस्त मूर्त मस्त बनवल्यात मूर्त्या यांनी. तर इकडे बघा एकदम पुरातन काळातील मूर्ती आहेत. प्रत्येक लक्ष्मीनारायण, महामुनी नारद, त्यानंतर आत्मीय मुक्ताई, संत नामदेव महाराज, रामदास स्वामी, नंतर आपले संत तुकाराम महाराज, यांच्या सगळ्यांच्या अशा एकदम पारंपरिक मूर्त्या ठेवलेल्या त्यांनी. तर बघितलं तुम्ही एकदम भारी, एकदम मस्त मूर्त्या, मस्त प्रसन्न वाटते मंदिरात पण. तर बघा पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला पुढे. नंतर आपल्या लाडक्या बाप्पाची ही एक मूर्त आहे आणि ही एक मूर्त मस्त एकदम. तुम्ही मंदिर किती भारी आतमधून, आणि एकदम मन प्रसन्न होतं. आणि इथलं वातावरणच एवढं भारी आहे ना, हे सांगायची काही गोष्टच नाही. मला तर एकदम मन प्रसन्न आलं. पण तेवढंच आहे की जरा थोडं दमट वातावरण असल्यामुळे ना, मला एक तर सवय नाही. आपल्याला एक तर आपले वातावरण तिकडचं थंड, आणि हे दमट वातावरण असल्यामुळे थोडा घामाचा त्रास होतोय. बाकी काय तर समजू शकता तुम्ही पण. एकदम भारी वाटतंय पण नेचर व्ह्यू वगैरे मस्त आहे. जर मित्रांनो आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे समोर बेल आयकॉन त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे ज्यावेळेस नवीन आपले व्हिडिओ येतील सगळ्यांनी तुम्हाला दिसतील. थँक्यू.